नमस्कार मंडळी, मी आतिश कासकर. फॅन्टॅस्टिक गप्पाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग असणारा स्पेशल. आता वाजलेत, आता टाईम झाला आहे 11:15, 11:15 झाले. आणि उद्या आहे आवासची जत्रा. तर यात्रेची तयारी चालू आहे. आणि यात्रा स्पेशल बैलगाड्या असतात आणि तेच बैलगाड्यांची तयारी चालू आहे मामाची. आपण आहोत मामाच्या घरी. तुम्हाला दाखवतो तयारी काय चालू आहे. तर रात्रभर तयारी करतील आणि सकाळी 3 वाजता उठून परत तयारी करून 4 वाजता निघतील बैलगाड्या घेऊन. तर उद्या मी दाखवेनच ते. आणि इथून आवास 38 ते 40 किलोमीटर आहे. एवढ्या लांब बैलगाडीचा प्रवास असणार आहे. खूप मजा असेल तिकडे. उद्या मजा दाखवेनच मी. चला तर तुम्हाला तयारी दाखवतो त्यांची. मित्रांनो, हे बघा, हे बैल आहेत उद्या मामाचे. मामा आमचा किती वाजता निघणार मामा? 4 वाजता सकाळी 4 वाजता निघणाऱ्यांना घेऊन. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 6:04 आणि आता तयारी करायची सुरुवात करतात निघायची. दाखवतो तुम्हाला बैल घ्यायला आलोय. अंकुश बैल घेऊन आलाय. काय बघा, मामासोबत अजून पण आहेत गाड्या पुढे. आता भेटतील रस्त्याला सगळेजण एकत्र आणि एकत्र जातील. मित्रांनो, वाजले आता 4:40. मामा आत्ताच निघाला आहे. लेट झालं निघायला. तर आपण पण आता निघू 6-1 वाजेपर्यंत, अंकुश आणि मी. तर बघू आता आपल्याला गाड्या पुढे भेटतील रस्त्यामध्ये. चला तर मंडळी, सकाळचं आता उजेडलं आहे आणि आता आम्ही निघालो इकडे. आणि आपल्या रस्त्यात गाड्या भेटल्यात. चला तुम्हाला गाड्या दाखवतो. सगळ्या आपल्या साईडच्या गाड्या आहेत. आरामातच आता इथून चोंडीला थांबणार, थोडा रेस्ट घेतील आणि परत रस्त्याला चालू. डायरेक्ट आवाज हा दाखव. ए निनाद, मामाची गाडी कुठे गेली? कुठं आहे मामाची गाडी? बघा मामा, नंदू दादा, हात दाखव नंदू दादा. आपल्या मामाचे मित्रमंडळी भेटलेत, ज्यांनी इकडे व्यवस्था केली आपल्या पार्किंगची बैलगाड्यांची. आणि हा पार्किंग त्यांनी सगळं पाणी, नाश्ता वगैरे सगळी सोय केली त्यांनी. मेन बबन म्हात्रे. हां बघा, बबन म्हात्रे काका पूर्ण 32 दादा असले. हां मंडळी, आता चोंडीवरून गाड्या निघाल्यात डायरेक्ट आवासच्या ठिकाणी. ए दादा,
अलिबागचं फेमस बैलगाडा आलं बघ, आलं बघ. DJ राजेश आवास यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी पूर्वीच्या काळात रहदारी नव्हती वाहनांची, त्यावेळी आपली जुनी जाणती लोक बैलगाडी किंवा घोडागाडी याने प्रवास करायची आणि आता तेच आपले हौशी बैलगाडी मालक चालक ही परंपरा, जुनी परंपरा जपत आहेत आणि युवा पिढी पण या परंपरेकडे वळत चालली आहे. खूप मजेने सगळेजण बैलगाडी घेऊन या यात्रेसाठी आवर्जून येत आणि या गोष्टीचा आपल्याला खूप अभिमान आहे. फेमस अलिबागची नगरी, मोठ्या दिलाचे ते मानकरी. फेमस अलिबागची नगरी, तिथं शर्यत प्रेमी घरोघरी. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी. भोईर शेठ भेटलेत, त्यांच्यासोबत आपल्या मामाची गाडी बघा, छोटम शेठ बोलतात त्यांना. केलाय ते ओ सेठ, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. नेटवर्क जाम तुम्ही केलाया, नाव तुमचं व्हायरल झालं या. व्हिडिओ तर तुमचाच गाजावाजा आहे, पुन्हावर माझा भरवसा नाही. मित्रांनो, इकडे आवासचे कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली पाण्याची. छोटम शेठ आणि आपले छोटम शेठ मामाची गाडी घेऊन येतात आपली. हे बघा, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. मित्रांनो, आपण अंकुशाने आपण बैलगाडी चालू आहे. मामा गेलाय बाईकवर. वरती ये, वरती ये, वरती. अंकुशने बैल धुवायला आणलेत. बैलांना आता धावून आल्यामुळे मस्त फ्रेश वाटेल. ऊन पण खूप पडले, धुतल्यावर जरा गार होतील आणि मग आराम करतील संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी किती वाजता अंकुश झोपणार? 4 वाजता संध्याकाळी झोपून परत चोंडीच्या इकडे. चोंडीवरून मग जेवण वगैरे करून रात्री 10च्या आसपास परत गाड्या जातात सगळे जण. बैल धुवून झालेत. अंकुश आता रेस्ट देणार आहे ना संध्याकाळपर्यंत. ये तो डबा उघड, झाकण पिशवी काढ, हे पिशवी काढ. पाणी समोरून घे. हा काढ, हा ब्रेड बीज काढा बाहेर. मुन्ना हे बघ तयारी करते कुठं यायचे फोटो काढले. हो काका, इकडे बघा काका, तिकडे बघ. राम काय इथे बघा, राम काकाला घे पहिले. हा मला घे पहिले. बंधूला पण घे आपल्या. हा आपल्या गोंद्याची शूटिंग आहे ना त्या तिघसाची. मग 5 वर्ष झाली. आहे ना आपण वावे ग्रुप. आता उमलत नाही. मंडळी, नागेश्वराचं मंदिर हे बघा. आणि लाईन आहे, लाईन खूप मोठी आहे. बाकी आजूबाजूला दुकान आहेत हारांची. यात्रा पुढे आहे, यात्रा दाखव. मित्रांनो, मंदिरात दर्शन घ्यायला आपण आलो आहे.
इकडे नारळ फोडतात भाविक. हे बघा. मंदिराच्या बाजूला हलवाईची दुकान आहे. आपल्या आपल्या गावाले ते बघा. मंदिराच्या बाजूलाच आहे. इथून पुढे जत्रा चालू. मंदिराच्या बाजूला मिठाईची दुकान आहे. ही मिठाईची लाईन. दोन्ही बाजूला आहे. मंडळीकडे पाळणे आहेत. आत्ता सध्या नाही चालू, रात्रीचे चालू. औसाच्या रसाची जुनी पारंपरिक मशीन मंडळी बघा. ओरिजिनल ओस. आपल्या मुंबईसारखं पाणी नाही मिक्स करत. मित्रांनो, आपल्या अलिबाग ग्रुपचे सगळे कार्यकर्ते इकडे आहेत. सगळे निवास शेठ भगत आपले त्यांच्या निमित्त सगळे कासरं वाटप करतात. आपल्या बैलगाड्या जेवढ्या आल्या त्यांना व्हिडिओ कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ चालू ठेव. बघू शकता तुम्ही. चला. हो मित्रांनो, आता आवासवरून निघालो आहे आम्ही आणि व्हिडिओ खूप मोठी होते. आता बैलगाड्या झुपल्यात आणि आता चोंडीच्या दिशेने चालल्यात सगळ्या गाड्या. बस यात्रा स्पेशल आपले व्हिडिओ चालूच आहेत, पण व्हिडिओ खूप होत आहेत त्यामुळे मोठी होते व्हिडिओ आपली, म्हणून आपण 2 भाग करतो आहे. चला पुढच्या भागामध्ये भेटू. बाय.